92, 93. They are like shut up. आता मी देतोय. डोक्यात हात मारला की भाई आपण InDesign वर काम करतोय, तू कशाला नाही होत आहे. मार पटकन. परत एकदा. किस्तायत काय पण. लॉल. अरे हे ठेवते, नको ठेव, हे ठेव. दोन ठेव. आणि ना ते असं त्या घुबडात. How were your first few months as an intern here working on projects? So during my internship period, I was like freshly passed out. Research based project आहे, so you have to work on it. And झालं असं की दिवाळीच्या अगोदर तिने मला हा प्रोजेक्ट इंट्रोड्यूस केला अँड शी इज लाईक की दिवाळी ब्रेक नंतर विल स्टार्ट वर्किंग ऑन इट. बट झालं असं की तिची आई आजारी पडली, सो शी हॅव टू टेक अ ब्रेक अँड आय वॉज वर्किंग अलॉंग. मी स्वतःच आपलं रिसर्च करत होते अँड आम्ही रिसर्चवर काम करायला लागलो आणि लास्टचा एक दिवस बाकी होता. लास्टच्या एक दिवसमध्ये वी हॅव टू प्रोड्यूस दोज शीट्स. आणि झालं असं की आम्हाला 3D पण द्यायचा होता. देर वॉज दिस पर्सन, आय डोंट वॉन्ट टू टेक हर नेम, बट 7 वाजले होते आणि आमचं 3D पण झालं नव्हतं अँड शी वॉज वर्किंग ऑन 3D. अँड ती नंतर बोलली विघ्नेशला की मी घरी चालली. मग विघ्नेश लाईक ब्लँक झाला आणि सांगितलं ठीक आहे जा आता काय. आणि मग विघ्नेशने अमोल सरांना थांबवलं. अमोल सर अँड विघ्नेश स्टार्टेड वर्किंग ऑन 3D. With me there was some other person who was working on sheets. Isha was producing sketches and me Nap sir was giving us text. असं करून आम्ही ते शीट्स करायला घेतले. सो पहिली शीट 2 sheets which was I was doing and एक शीट होती ती दुसरी कोणतरी करत होती. सो झालं असं की माझी पहिली एक शीट झाल्यानंतर 3rd शीट होती त्याच्यावर 3D व्हायचा बाकी होता. सो आय वॉज वेटिंग अँड ना जाऊन मी जी दुसरी मुलगी काम करत होती, 2nd शीट करत होती, तिच्याकडे जाऊन मी बघितलं की काय करते नक्की ती. किती फोटोशॉपवर काम करते अँड मी डोक्यात हात मारला की भाई आपण InDesign वर काम करतोय, तू कशावर काम करते. देन तिला हे जेव्हा ती ऐकलं शी गॉट अँशियस अँड तिला इतकी एन्झायटी आली की तिने काम करायचंच थांबून घेतलं. आणि असं झालं, एक मोमेंट असा झाला की शी स्टॉप वर्किंग अँड मग सगळे मला सांगलं अरे ती काम करायचं थांबून गेली आहे. अँड सगळे ती धावत तिच्याकडे गेले अँड दे आर लाईक की आपण काम करायचं थांबूयात, तिला सांभाळूयात. आणि सगळं काम आमचं 1 तासापर्यंत थांबलेलं होतं, लेजिट थांबलेलं होतं. देन ईशा स्टार्टेड वर्किंग ऑन दोज शीट्स. तिने सगळं InDesignवर घेतलं. सो 3rd शीट प्रिंट व्हायची बाकी होती आणि रात्रीचे काय 12 वगैरे वाजलेले. रात्रीचे 12 झाले आणि सिद्धेश गेलेला. ते एकच प्रिंटरवाला चालू होता आणि त्याला पण घरी जायचं होतं कारण की 12:30 का 12 झालेले. आणि आम्ही त्याला सांगतो अरे आठवलंय ना, जरा बघ ना, सेंड केलंय. पण आम्ही इकडे काम करतोय अँड काम चालू आहे, सगळे एकदम इंटेन्सिव्हली काम करतात आणि झाली शीट आणि आता सगळे प्रिंट करूयात. आणि मला असं आलं की एकदम प्रूफ रिडिंग करूयात ना, कशाला आताच पाठवतात. दे आर लाईक शट अप, आता मी देतोय. वाजले किती आहे. सो दॅट एक्सपिरियन्स वॉज कम्प्लिटली डिफरंट. जसे नाईट मारतोय ना आम्ही कॉलेजला, तसा मला हा एक्सपिरियन्स होता की वी वॉन द प्रोजेक्ट इन नोव्हेंबर आणि जॅनमध्ये आम्हाला लेटर आलं की वी हॅव टू विजिट द साईट. सो मी, विघ्नेश आणि योगिनी मॅम अँड नॅप सर, सो आम्ही 4 जण साईट व्हिजिटला गेलो अँड मॅम बोलले की तुला 2 दिवसाची झोप तुझी जाणार आहे, आर यू फाईन विथ इट. म्हटलं ठीक आहे. पहिलीच साईट व्हिजिट होती माझी ती. आणि मॅम बोलली तुला ट्रेनने जायचं आहे. म्हटलं मला वाटलं चल 6 तासाचा प्रवास आहे, बट फर्स्ट टाईम मी लॉंग जर्नी वाली ट्रेनने जात होते. सो मला तर असं झालेलं की अरे वॉशरूमचा इश्यू आहे, ते सगळं आहे. सो आम्ही गेलो आणि गेल्यानंतर मी साईट मला अशी वाटलेली की हां फ्लॅट लँड असेल. ट्रेकिंग हा प्रकार मला फारसा आवडत नाही.
सो मला विघ्नेशने टॅब दिला त्याचा आणि सांगितलं की एक काम कर, तू ना साईटवर कुठे कुठे रिजेस किंवा व्हॅल्यूज आहेत ना ते मार्क कर. तर मी ना स्टार्टिंगला केलं सुरुवात, आणि जसे जसे साईट आहे ना ती लाईक इंटेन्सिव्ह स्लोपवर आहे. सो सुरुवात केली आणि नंतर आहे ना पाय घसरायला लागले आमचे. तर मी बोली हे घे बाबा टॅब तू, मला नाही होत आहे. आणि जेम आम्ही साईडवर गेलो. बट मी तिकडे चढल्यानंतर टॉप व्ह्यू जो होता, आय वॉज लुकिंग ॲट नर्मदा रिव्हर आणि मला स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसत होती. तेव्हा असं वाटलं की हा बाबा खूप भारी वाटलं. सो दॅट वॉज वन ऑफ द काइंड एक्सपिरियन्स. All of that sounds genuinely wonderful. Last question. Can you say 91 to 99 मराठीमध्ये अख्खं? 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99. I can't say it. Thank you so much for those fabulous and wonderful stories, Diksha. Thank you so much for being here with us today. Thank you.